धनाजी बाहेर फेकते सामान। मॅडम एक मिनिट थांबा। मॅडम मी तुम्हाला सांगितलं नाही माझं शाळेचं सामान आहे। तू काय माझी शाळा करताय? हा, ही शाळा आम्ही उभी केल्या आणि आता परीक्षा संपली ना व हा, शाळेला सुट्टी आहे का नाही? बसू दे की पोरांना घरी आणि तुम्ही पण शांतवानी घरी बसा, जरा घर संसार सांभाळा। असं काय हो तुम्ही सुनबाई? हा, एवढा भरला संसार आहे तुमचा, तुमचं लक्ष कुठं? तर शाळेत। कशाला जायचं तुम्हाला शाळेत? मॅडम उन्हाळी छंद वर्ग घेणार आहे मी आणि नोकरी आहे मॅडम माझी। लाज झाली हो तुमची नोकरीची टिमकी। हा, गरज काय तुम्हाला नोकरी करायची? एवढं घरात ऐश्वर्य आहे, सुख आहे, ते टोचतंय बाई तुम्हाला? तुम्हाला काय गरज काय पैसे कमवायची सांगा? बाईनी कसं घर संसार सांभाळावा, बाईचं खरं काम घरात असतंय। चूल मूल सांभाळावं, संसार करावा, कशाला पाहिजे ती नोकरी फिकरी? हा, अहो पण बाईचं काम हीच तर तिची खरी ओळख असते, तिचं अस्तित्व असतं ते। अहो पण बाईला आवड आहे कामाची तर करू द्या की। आई वडील मुलांना काय शिकवतात तर त्यांनी मोठं व्हावं, काहीतरी काम करावं म्हणून ना। चूल मूलचा जमाना गेला हो आता। हो सुनबाई। मोठ्या बापू देवीला नमस्कार करा, आशीर्वाद घ्या। हो, कोण आहेत तुम्ही आणि आमच्या घरात कसे काय घुसलात एकदम? अहो मी राणीची आई, आमच्या चिकूची आजी आणि गोट्या बापूंची सासू। गोट्या बापूची सासू? राणीची आई प्लीज मला गोट्या म्हणू नका। अहो असं काय करता गोट्या बापू? आता बघा तुमची आईच तुम्हाला गोट्या म्हणते की नाही, मग मी जावई बापू जी गोट्या बापू म्हणाले, त्यात चुकलं काय माझं? आणि मी जे काय म्हणते ते चुकीचं आहे का मला सांगा? आता बाई जर एवढी शिकली आहे तर तिने घराबाहेर पडून काम करायला हवं की नको? हो काय हरकत आहे, आवड असेल तर करावं। आणि बायकोला मुलांनी पण घरी मदत केली पाहिजे। हा काय पुरुष माणसाने घरात काम करायचं काय? येडबीड लागलं की काय तुम्हाला? येडबीड लागून काय हरकत आहे? आता बाई घरचं सगळं काम करून बाहेर जाते ना कामाला, मग पुरुषांनी घरी मदत केली तर काय हरकत आहे? प्रश्नच नाही। ओ बाई बांगड्या घालत्यात म्हणून पुरुषांनी पण बांगड्या घालायच्या काय? अहो भुवनेश्वरी मॅडम, कुठला विषय कुठे नेऊन ठेवताय तुम्ही? आणि अहो बांगड्या घालणं म्हणजे बाईचा सन्मान आहे। हा, पुरुष कशाला घालायचं? बापू थांबा जरा, बापू म्हणू नका सगळ्यांसमोर तुम्ही जर थांबा, मला बोलू द्या ना। अहो मॅडम जमाना बदलला आता, बाई घरात बसून काही भागतं का? बाईला बाहेर पडून कमवावंच लागतं। आता आम्हाला एक सांगा, बाई बाहेर जाणार मग घरची कामं काय पुरुषांनी करायची? काय बोलताय हो तुम्ही? हा, अहो पण मग त्यात बिघडलं काय पुरुषांनी घरातली कामं केली तर? हा, हे बघा संसार दोघांचा आहे की नाही, मग त्या दोघांनी तो सांभाळायला पाहिजे, दोघांनी नोकरी केली पाहिजे, दोघांनी कमवलं पाहिजे, दोघांनी घर सांभाळलं पाहिजे। माफ करा मॅडम, म्हणजे मला आत्ता लक्षात आलं की मी एकदम अशी घुसून बोलायलाच लागले सगळं काही, म्हणजे तुमची परवानगी घ्यायला हवी होती आम्ही। सॉरी। आत यायच्या आधी तर परवानगी घ्यायलाच हवी होती, पण मधी बोलायच्या आधी पण परवानगी घ्यायला हवी होती। हो नाही 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 नाही, आलं ना लक्षात आलं माझ्या की आम्ही परवानगी घेऊन हे सगळं आत यायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, पण तुम्ही जे बोलताय ते चुकीचे नाही का? काय चूक आहे? हेच तुम्ही आता म्हणालात ना तिला घराबाहेर पडण्याची काय गरज आहे, नोकरी करायची काय गरज आहे, वगैरे वगैरे वगैरे। हा मग ते म्हणणं आहेच की आमचं। तेच तुमचं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे। म्हणजे काय आहे, तुमची सून एवढी शिकली सवरलेली आहे तर तिने बाहेर पडावं, काम करावं, नाहीतर मग तिच्या शिक्षणाचा उपयोग तरी काय आहे? हे बघा आई वडील मुलांना काय शिकवतात की त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, सुजाण व्हावी, स्वतंत्र व्हावी म्हणून ना। स्वतंत्र म्हणजे आम्ही काय त्यांचे हातपाय बांधून ठेवलेत वय? नाही, हातपाय कशाला बांधून ठेवायला हवेत ना त्यांचे? लेकी सुनांना घराबाहेर पडू न देणं म्हणजे कामानिमित्त हे चुकीचं आहे नाही का? हे बघा
कामाची गरज नाही म्हणून आम्ही त्यांना जाऊ देत नाही. आणि बाई घराच्या बाहेर पडली तर घरातल्या कामांकडे लक्ष कोण देणार? हे बघा, बाईचा बारकावा घरात पाहिजे का नाही? अहो पण घरात लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा दुसऱ्या बायका मिळतीलच की काम करायला, नाही का? हे बघा, शेवटी आपण त्या बाईला कसं ट्रेनिंग देतो म्हणजे शिकवतो कसं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ना. काय आहे मॅडम, आताचं जग हे सगळं धावपळीचं आहे. आपल्या मुली एवढ्या शिकलेल्या आहेत, त्या स्वतः इंडिपेंडंट आहेत, नोकरी करतात बाहेर जाऊन. मग तेव्हा त्यांना घरचं पण बाहेरचं पण नाही झेपत, नाही करता येत त्यांना. मग अशा वेळी आपण एक जर बाई ठेवली, तिच्या मदतीला कोणीतरी 2 हात असले ना की तिला पण बळ येईल बाहेर जाऊन काम करण्याचं. आणि त्या बाईला सुद्धा आपली मदत होते की. तिला कशी काही मदत होते? अहो असं काय करता, जेव्हा तुमची सून बाहेर जाऊन काम करते तेव्हा ती आपल्या घराकडे बघते की नाही, आपल्या घराला मदत होते की नाही. तसंच त्या आपल्याकडे येणाऱ्या बाईला सुद्धा आपली मदत होते. ती तिच्या मुलाबाळांना शिकवते. जसं आपल्या सुनेवरती आपला संसार चालतो तसा तिचा सुद्धा संसार तिच्यावर चालणार नाही का? नाही कळते तुम्हाला? आता काय बघा, तुमची सून घराबाहेर जाणार म्हणजे ती पैसे कमवून आणणार, बरोबर आहे की नाही? तशी ती जी दुसरी बाई आहे ती जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपण तिला पगार देणार, म्हणजे त्या पगारावरती तिचं घर चालणार, तिची मुलं बाळ शिकणार. म्हणजे काय, शेवटी दोघींचाही फायदा आहे की नाही, आणि दोघींचीही प्रगती आहे. मग जाऊ दे की तुमच्या सुनेला बाहेर, करू दे की काम तिला तिच्या आवडीचं. काय? एक मिनिट हा. मगापासून आम्ही तुमचं ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काय पण बोलताय हो? आता आम्हाला शिकवायला लागलं आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. हा, कोण हाय कोण तुम्ही? अहो असं काय करताय? मगाचपासून मी तुम्हाला सांगते, मी राणीची आई, चिकूची आजी. गोट्या बापूची सासू, ते कळलंय हो. बघितलं, आता त्या गोट्या म्हणायला लागल्या. बघा बघा काय बघा, थांबा 1 सेकंद. तुम्ही अक्षरा ना? हो, नमस्कार. तुम्ही आनंद ना? हो. आनंद. चिकू कुठे? चिकू ती फोनवर अधिपतीला ड्रायव्हिंग करायला शिकवते. चालू. तुम्ही बसा ना प्लीज, प्लीज. धनाजी काका, पाणी आणा ना प्लीज. हो, आता चिक्कू कोण? चिकू नाही, चिकू. अरे वा चिकू, ये ये. किती गोडच ग तू. साखरेसारखी हो? माझी आई म्हणते. जा बस. सुनबाई, इकडे या. आधी आम्हाला सांगा, हे आहेत कोण? ते अधिपतींचे पाहुणे आहेत. मी आधी नाही का सांगायचं? ए धनाजी, चहा पाण्याचं बघ. मॅडम ते आर्किटेक्ट आहेत आपल्याच फॅक्टरीत. हा, म्हणताना नोकरी शिक्षण याचं एवढं लेक्चर दिलं वय. पण तुम्हाला सांगू का, या घराला शिक्षणाची गरज नाही. अहो असं कसं म्हणता? प्रत्येक घराला शिक्षण हे हवंच ना. अहो डोसकं महत्वाचं, मेंदू आहे ना व, बस झालं. अहो पण नुसता मेंदू असून काय उपयोगाचं? मेंदू हा फक्त एक अवयव आहे. म्हणजे आता बघा, जीभ हा सुद्धा एक अवयव आहे, पण तो वापरण्यासाठी बोलायचं कसं हे शिकावं लागतंच की नाही आपल्याला. वाह, क्या बात है. अगदी बरोबर बोलतोय. नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे की डोकं हे महत्वाचं आहेच हो, पण त्याला ज्ञानाची जोड असावी लागते, कलेची जोड असावी लागते. आणि जिथे कला नाही तिथे कली असतो. आमच्या घरात आहे एक कली. अक्षरा, पाहुणे आलेत, काहीतरी चहा पाण्याचं वगैरे. हो सांगितलं, धनाजी काका आणतायत. धनाजी,
दानाजी नुसतं चहा पाण्यावर भागवतोस का काय मर्दा? जेवण करून जाणार ते तांबडा पांढरा सुट्टी नॉट. हो त्या बारकीची ओळख झाली का नाही? बारकी नाही, सायली नाव आहे माझं. घरी मला लाडाने सगळे चिकू म्हणतात आणि तुम्ही पण म्हणू शकता चिकू. ए चिक्कू. चिकू नाही, चिकू. बरं काकू या आमच्या आईसाहेब. आईसाहेब हे पाहुणे आहेत आपले. ते कळलं आम्हासनी आत्ताच. धनाजी मिठाई घेऊन ये. आई आई काय झालं? अहो तुम्ही का उठलात? काय पाहिजे तुम्हाला? हं? बसा बसा बसा. तुम्ही का उठला? तो मला आवाज द्यायचा ना. अगं काही नाही काय हा, हा. ते खोकल्याची उबळ आली ना हा हा. ते औषध घ्यायला चाललो होतो. अहो मग मला सांगायचं ना, मी आहे ना घरात, मी दिलं असतं ना. तुम्ही बसा बरं. हा हे घ्या औषधं हवी आहेत ना, मग मला आवाज द्यायचा. कशाला तुम्ही उठत बसला दोघांचं? घ्या घ्या तुम्ही औषधं घ्या बरं. अहो मला सांगायचं ना, मी होते नाही ते ही. घ्या. काय करतेयस? बाबा नाही ते लक्ष नाही का द्यायचं? काय मोबाईल मध्ये एवढं काय महत्वाचं चाललंय तुझं? ते आजारी आहेत ना? काय बघायचंय मी आता? मी म्हणाले होते की आपण दवाखान्यात जाऊया, औषधं घेऊन येऊया, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. मग आता काय ह्यांना मी उचलून घेऊन जाऊ? काय बोलते सीरा तू? तोल गेला होता त्यांचा, पडले असते म्हणजे? हा का एवढं काय आहे का ते मोबाईल मोबाईल सारखं? ही पोरगी ना खरं. जाऊ दे. अगं नाही एवढं काही झालेलं. बघ आता औषध गोळ्या घेतोय ना, जरा आराम केला ना की बरं वाटेल मला. नाही नाही बाबा, आईला फक्त चान्स मिळालाय मला बोलायचा. कसं आहे, तिला माझ्यातलं काहीच चांगलं दिसत नाही. जे काय सगळे चांगले गुण आहेत ते ताईकडे नाही का? मी एक काम कर ना, तू तिलाच का नाही बोलवा तिकडे बाबांची काळजी घ्यायला? हा अरे काय कमाले ग? काही काय बोलते ग? मी अक्षराचा विषय तरी काढला होता का? काढला होता मी अक्षराचा विषय? तो तर काढायची गरजच नसते. तुझ्या डोक्यात सतत ताईचाच विचार चालू असतो. आणि कसं आहे ना, आता घरामध्ये मी आहे, ताई नाहीये. आणि मी कितीही काही केलं ना तरी तुम्हाला फरकच पडत नाही. फक्त ताई ताई करतात. अगं मी काय बोलले तरी का हो अक्षराविषयी? जाऊ दे मिला. तुम्ही पडा. औषध घेतलं ना? झालं रे बाबा, निघायला लागलोय मी लगेच. होय होय आलो आलो. हा एक 10 मिनिटात पोहोचतो की बाबा. हो मी निघालो. हा हा चालते चालते. आलो की सांगतो. हा हा निघालो म्हणलं. हा हो. काय काय झाले? काय असं का बसलाय तुम्ही? नाही काही नाही. काय नाही, कसं चेहरा सांगायला तुमचा? काय झालं? काय झालं? हो नाही काही नाही खरंच. आम्हाला सांगण्यासारखं नाही काय? नाही नाही मग आम्हाला सांगणारच नाही काय? नाही, मला बाबांची खूप आठवण येते आज सकाळपासून. असं आहे होय. अहो मग एवढं काय त्याच्यात? फोन करा. केला होता फोन, त्यांनी नाही उचलला. आईला पण केला होता, तिने नाही उचलला. मग इराताईच नाही करा फोन. तिचा फोनच बंद लागला. अहो एवढा विचार करत बसू नका. माणूस एखाद्या टायमाला काय होते, कामात असते, काय तर असते. परत एकदा करा. हे घ्या फोन घ्या, करा. हा हॅलो. हा आई. हा उचलला का नाही फोन? हा अक्षरा बोल बेटा.
तू बरी आहेस ना? कशी आहेस तू? मी ना बरी आहे ग. का ग, काय झालं? अगं नाही, काही झालं नाही. मला बाबांची जरा आठवण येत होती आज. मी फोन केला होता त्यांना, पण त्यांनी उचलला नाही आणि तूही उचलला नाहीस. हा, मी जरा कामात होते ग अक्षू, म्हणून नाही उचलला. हा, बरं ठीक आहे. बरे आहेत ना ते? ठीक आहे ना सगळं? हो. का ग, असं का विचारतेस? ठीक आहे ना सगळं? तिकडे सगळं ठीक आहे ना? जरा बाबांना फोन दे, मला बोलायचंय त्यांच्याशी. अक्षू, अगं बाबा आंघोळीला गेलेत ना, म्हणून नंतर देते ना. आत्ता आंघोळीला गेलेत? हा, आज जरा उशीरच झाला ग त्यांना आंघोळीला जायला. अच्छा, बरे आहेत ना ते? असं का विचारतेस ग अक्षू? बरे आहेत अगं ते. बरं ठीक आहे. आणि तू तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? हो अगं, मी पण बरी आहे बेटा. तिकडे कसं सगळं घरी ठीक आहे ना? हो हो ठीक आहे, तिथे ठीक आहेत सगळे. आले बाबा? हा, अक्षरा इतक्या लवकर कसे येतील ग? आत्ताच गेलेत ग ते आंघोळीला. येतील ना ते. ते आल्यानंतर मी फोन करायला सांगू का तुला? नाही ठीक आहे, आपण बोलत राहूयात ना बाबा येईपर्यंत. मग नंतर दे त्यांना फोन. अक्षरा ग, बोललो असतो ग बाळा, पण कामं आहेत ना मला खूप. हा, तर नंतर बोलू ना आपण. मी कामं संपले की तुला लावते. हा हा हा, चल चल, ठेवते मी बेटा. हा, काय झालं, काय टेन्शन आहे का? नाही टेन्शन नाही, पण मला उगीच काळजी वाटते. टेन्शन नाही बी म्हणालाय, काळजी वाटते बी म्हणालाय, काय? नाही काही नाही, म्हणजे का वाटतंय माहित नाही, पण असं होतं ना कधी कधी माणसाचं. होतं ते बरोबर आहे, मला कळलं, पण आता काय करणार? फोन झाला ना, चौकशी केली ना बाबांची? हो केली ना. काही नाहीये. आई म्हणाली बाबा आंघोळीला गेलेत. हा, मग पण तरी सुद्धा मला असं वाटते की ती माझ्यापासून काहीतरी लपवती. एक काम करा, त्या असं आड्याला डोळे लावून बसण्यापेक्षा नाही, घरी जाऊन भेटा त्याच. खरंच माझ्या पण डोक्यात हाच विचार आला होता, पण मॅडमला चालेल का? त्या काय म्हणणार आहे? नाही म्हणजे असं मी अचानक गेलेलं त्यांना आवडेल का? नाही, काय झालं, तुम्ही काय फिरायला चाललोय? तुमच्याच घरला चाललंय एवढं काय? नाही नाही अहो, तसं नाही, पण सुट्टी आहे आणि मी असं अचानक बाहेर जाणार विनाकारण, तर त्याच्यात काय एवढं? तुमच्या घरच्याच नाही तुम्ही भेटायला चाललाय, काळजी वाटते म्हणून चाललाय, एवढं काय नाही. एक काम करा, मी आता चाललोय बाहेर, तुम्ही चला माझ्या संग. स्वतःच्या डोळ्यानं बघितलं म्हणजे तुम्हाला बी कसं टेन्शन जाईल, आहे की नाही? हां हां ठीक आहे चालेल, मी आवरते पटकन. पडदिशी आवरा मग. हो आवरते. हा, मी खाली थांबलो, या लो. हो. हा.